श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम अध्याय 41 भाग 1. इसवी सन 1913 हे वर्ष संपून 1914 हे वर्ष सुरू झाले. चैत्र महिना आला. गुरूंच्या सहवासात सारेजण रममाण झाले होते. सर्व स्वामी सहवासात आनंदात होते. चैत्र संपून वैशाख महिना सुरू झाला. जन्मभर ज्या आजारांनी महाराजांना त्रासले तो अतिसाराचा आजार महाराजांना परत सुरू झाला. दिवसेंदिवस स्वामींची प्रकृती क्षीण होऊ लागली. दैनंदिन कामे करतानाही त्यांना त्रास होऊ लागला. या कठीण अवस्थेतही महाराज शास्त्र धर्माचे कडक पालन करत होते. स्वामींची प्रकृती ठीक नाही ही वार्ता दीक्षित स्वामींना कळली. तशी महाराजांच्या प्रकृतीस उतार पडावा, त्यांचे आरोग्य सुधारावे यासाठी त्यांनी नरसोबावाडी येथील दत्त पादुकांवर अखंड अभिषेक संततधार सुरू केले. काही पुजारी अनुष्ठानास बसले तर काहींनी जप करणे सुरू केले तर काहींनी गुरुचरित्राचे सप्ताह सुरू केले. हे सर्व दीक्षित स्वामींच्या आज्ञेवरून लोक करू लागले. काही स्त्रिया श्री दत्त पादुकांना प्रदक्षिणा घालू लागल्या. महाराजांची प्रकृती सुधारावी यासाठी दीक्षित स्वामींनी औषधे तयार करून दत्ताला अर्पण केली. महाराजांचे क्षेमकुशल विचारण्यासाठी त्यांनी पुजाऱ्यांना गरुडेश्वरला पाठवले. महाराजांनी त्यांना आज्ञा केली होती की दत्ताची सेवा करावी, कधी न वाडी सोडावी. यासाठी गुरुच्या आज्ञेचे पालन करून ते वाडी कधीच सोडत नसत. तेथेच राहून अनुदाने जप स्वतः करत. गरुडेश्वराहून परशुराम भटजी, सुंदराबाई रोज सर्व हकीकत कळवत होते. काही पुजारी गरुडेश्वरला वाडीवरून आले आणि महाराजांना भेटून वाडीतील अनुष्ठाने, संततधार तसेच औषधे, व्रत सर्व काही सांगितले. हे ऐकून महाराज त्यांना म्हणाले, याच अनुष्ठाना, औषधे यामुळेच महिना पुढे सरकला. आता त्यांना सांगा, उगाच त्रागा करून घेऊ नका. अल्पावधीतच हे शरीर पडणार आहे. त्यामुळे आरोग्यासाठी करत असलेले सर्व उपाय बंद करा. स्वामींचे हे बोलणे ऐकून रामचंद्र प्रकाशकर आणि इतरांचे हृदय विदीर्ण झाले. श्रीचरणांचे दर्शन आता काही दिवसांचेच होणार या विचारांनी प्रत्येकाच्या मनात वादळ उभे राहिले. पुजारी महाराजांना म्हणाले, आपली प्रकृती ठीक नाही यावरून दीक्षित स्वामी मनातून अस्वस्थ आहेत. आपणास बरे वाटावे यासाठी ते मनापासून सर्व उपाय करत आहेत. आपण म्हणताय की सर्व उपाय बंद करा, परंतु हे त्यांना कोण आणि कसे आणि काय सांगणार? निरोप ऐकून त्यांना काय वाटेल? यावर स्वामींनी ईशावास्य उपनिषदातील एक मंत्र त्यांना म्हणून दाखवला आणि म्हणाले, जेव्हा महापुरुष परब्रह्माला जाणतात तेव्हा ते परब्रह्माशी एकरूप होतात. शोक मोहापासून दूर जातात. दीक्षित स्वामींना शोक मोह काहीच नाही. ते मोहातीत आहेत. तुम्हाला त्यांचे खरे रूप कळलेच नाहीये. आम्ही निरोगी आहोत असे म्हणून महाराज उठले आणि हातात दंडकमंडलू घेऊन ते टेकडीवर गरुडेश्वरच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आले. पर्णकुटीत परतल्यावर पूर्वीसारखेच निजून राहिले. त्यामुळे पुजारी मंडळींना आश्चर्यच वाटले की दीक्षितांचे शोक करणे खोटे की गुरुरायांचे दुखणे थिटे. या महापुरुषांच्या अंतरस्थितीचा पत्ताच लागत नाही. आता येथून आपले कोठे जाणे होणार नाही या महाराजांच्या उद्गाराचा प्रकाशकारांना बोध झाला आणि एक भीती त्यांच्या मनात दाटून आली की स्वामींची प्रकृती खालावली आहे. आता त्यांच्या पूजेतील दत्तमूर्तीची व्यवस्था काय करावी? स्वामींनी देवालाच विचारले तशी देव म्हणाले, आपण येथे राहणार आहोत, मूर्ती कोठेही पाठवू नये. देवाचे हे विचार ऐकून स्वामींनी गरुडेश्वरला देवापुढे येणारे उत्पन्नाचा येथेच विनियोग करावा, वाडीस पाठवू नये असे सांगितले. वैशाख वनवास संपत आला तरी स्वामींच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झाली नाही. उलट दिवसेंदिवस त्यांचे शरीर क्षीण होत गेले. महिनाभर स्वामी तसेच निजून होते. ज्येष्ठातही तशीच प्रकृती राहिली. ते पत्रांना स्वतः उत्तरे लिहित, पण आता हातही चालेनासा झाला. नित्यकर्म उरकण्यासही शरीरास थकवा येऊ लागला. काहीच काम होईनासे झाले. वैशाख अमावस्येला भविष्यकारांनी त्यांचे भविष्य वर्तवले की ज्येष्ठ मास निभावून गेला तर प्रकृतीला आराम पडेल. दिवसांमागून दिवस सरत होते. स्वामी आता सदा सर्वकाळ ध्यानमग्न राहत असत.
दिवसाकाठी केवळ 4-5 वाक्य बोलत, तर कधीकधी इतके बोलत की लोक त्यांना बोलू नका, त्रास होईल असे म्हणत. स्वामींची अवस्था दिवसेंदिवस खालवली. रामशास्त्री प्रकाशकर, धोंडोपंत कोपरकर हे एकनिष्ठपणे गुरुरायांची सेवा करीत होते. महाराजांची खालवलेली प्रकृती पाहून गरुडेश्वरातील त्यांचे भक्तगण त्यांना म्हणत होते की स्वामी, आपली प्रकृती खालवली आहे, यासाठी आपण औषध घ्यावे. आपल्या चरणकमलांचे आम्हाला कायम दर्शन हवे आहे. त्याचसाठी आपण आमच्या विनंतीचा स्वीकार करावा आणि उपचार करून घ्यावे. भक्तांची विनवणी ऐकून महाराज चिंतित होत आणि म्हणत, हा देह आता सोडून जाणार आहे, त्यामुळे आता मनधरणी करू नये. त्यामुळे औषधाचेही प्रयोजन उरले नाही आहे. श्रीमद आद्य शंकराचार्य केवळ 32 वर्षेच राहिले. त्या मानाने हे शरीर फार काळ टिकले. 2 वेळा सर्पदंश, 3 वेळा महामारी, 1 वेळ सन्निपात, प्लेग, 2 वेळा महारोग, 2 वेळा कोड, एवढे होऊनही शरीर टिकले. संग्रहणी तर कायमच सोबतीला आहे. या साऱ्या प्रसंगात कोणी औषध दिले? ज्या वैद्याने जन्मापासून धरले तोच याही वेळेस तारक औषध देऊन साऱ्याचे निराकरण करेल, असे म्हणून स्वामी अंतर्मुख होत सर्वांकडे एकटक पाहत आणि मग शांत होऊन हात जोडून श्रीकृष्ण परमात्म्याचे स्तवन सुरू करीत. पितामह भीष्म जेव्हा शरपंजरी झाले त्यावेळी त्यांनी श्रीकृष्णाची परमस्तुती केली. तेच श्लोक स्वामी सर्वांना ऐकवत. अनन्य भावाने भगवंताला शरण जावे, तो हरीच आपले रक्षण करील. या सर्व प्रसंगानंतर 2 दिवसात देवांना येथेच राहावयाचे आहे हे जाणून देवाच्या पूजा अर्चेची, नैवेद्य वैश्वदेवाची व्यवस्था गुरुदेवांनी केली. तसेच या व्यवस्थेचे एक न्यासपत्र तयार केले. ब्रह्मानंद सरस्वती स्वामींची मदत घेऊन एक पंचमंडळींची नेमणूक केली आणि रीतसर समिती स्थापून पुढील व्यवस्थेचा उपायही करून ठेवला. या काळात महाराज म्हणजे जणू कल्पवृक्षच झाले होते. शारीरिक श्रम घेणे त्याला शक्य होत नव्हते. तरी ते प्रातः अन्नी कुरकून पर्णकुटी बाहेर बसत. जे लोक दर्शनास येत त्यांना मुक्त हस्ते आशीर्वाद देत, अनेकांना मंत्रदीक्षा देत, तसेच योग वेदांत अनेक भाग्यवंतांना सांगत, अनेकांच्या मनोकामना पूर्ण करत. ज्येष्ठ महिना सुरू झाला आणि महाराजांची प्रकृती अधिकच खालवली. त्यांना पर्णकुटीच्या बाहेर पडणेही अवघड होऊ लागले. ते पर्णकुटीतच पडून राहत. त्यामुळे भिक्षा मागाव्यास जाणेही बंद झाले. अष्टग्रास भोजनाचे व्रतही त्यामुळे मोडले. अन्नभक्षण पूर्ण व्यर्थ झाले. अन्न त्याग केला असला तरी अतिसाराचा विकार होताच. त्यामुळे काया अत्यंत कृश झाली. अंगात त्राण नाहीसे झाले. या 6 महिन्याच्या कालावधीत स्वामी फक्त सातूचे पीठ सेवन करत होते. पुढे तेही त्यांनी बंद केले. त्यामुळे अत्यंत अशक्तपणा त्यांना आला. मात्र ते शौचास दूरवर जात. पुढे पुढे तर त्यांना नर्मदेवर स्नान करणेही अशक्य झाले. मग भक्त त्यांना पर्णकुटी बाहेर एका पाटावर बसवत आणि स्नान घालत. त्याही अवस्थेत ते केवळ नर्मदा मातेच्या थंड पाण्याने स्नान करत. एक दिवशी मात्र आश्चर्य घडले. नेहमीप्रमाणे भक्त त्यांना स्नान घालण्यासाठी भल्या पहाटे आले. पाहतात तो स्वामी स्नान संध्या करून भस्म लावून पाटावर बसले होते. हे सर्व पाहून सर्वजण चकित झाले आणि एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. अंगात अजिबात त्राण नसताना नर्मदेवर एकटे चालत गेले कसे? कुणीही धरायला नसताना एकट्याने जाऊन स्नान करून आले तरी कसे? असा सर्वांना प्रश्न पडला. त्यांच्यातील एका भक्ताने गुरुरायांना विचारले की पहाटे स्नान करून आलात तरी कसे? आज असे काय झाले खास ते आपण सांगावे, आम्हाला उत्सुकता लागली आहे. असे विचारताच महाराजांनी अत्यंत प्रेमाने त्या भक्ताकडे पाहिले. त्याच्या मनातील भावभक्ती जाणून महाराज त्याला म्हणाले की आज महापर्वणीचा महामुहूर्त आहे, म्हणून मी आकाशमार्गे नर्मदा स्नानास जाऊन आलो. त्यावेळी तुम्हाला उठवणे कठीण वाटले. आसपासही कुणी नव्हते, त्यामुळे एकटाच जाऊन आलो. हे ऐकून भाबडा भक्त महाराजांना म्हणाला, प्रभो, आपणास सर्व काही शक्य आहे, मग आपण रोजच नर्मदेवर असे स्नानास का जात नाही? आपणच भाग्यविधाता आहात, त्यामुळे दैवगती आपण बदलू शकता. या आपल्या देहाला कष्ट का देता आपण? आम्हाला ते पाहणेही कठीण जाते. यावर स्वामी त्याला म्हणाले की हे सर्व जरी आम्हाला सहज शक्य असले तरी सिद्धींचा वापर करणे बरे नव्हे. आज महापर्वणीचा महामुहूर्त असल्याने हे सारे घडले.
पण यापुढे मात्र सिद्धी वापराचा प्रसंग कधीही येणार नाही. हे ऐकून सर्व लोक गप्प झाले. स्वामींजवळ अपार सिद्धींची संपत्ती असूनही त्यांनी प्रारब्ध भोगाला अधिक महत्त्व दिले. आयुष्यभर सर्व व्याधी, वेदना, दुःख, त्रास सहन केले. ते निवारण्यासाठी कधीही सिद्धींचा वापर केला नाही. प्रारब्धात जे कर्मभोग आहेत ते भोगूनच येथेच संपवणे. ज्याला मुक्ती हवी आहे त्याने येथेच पापाची धुलाई करावी, नाहीतर पापे फेडण्यासाठी जन्मावर जन्म घ्यावे लागतील. स्वामीरायांचे जीवन या पलीकडले होते. ते त्रयस्थ होऊन या विश्वाकडे पाहत. योग वियोग, शोक आनंद, शुभ अशुभ, हर्ष खेद, इष्ट अनिष्ट या कशाचाच त्यांच्यावर परिणाम होत नसे. दिवसेंदिवस स्वामींची प्रकृती अत्यंत खालावत चाललेली होती. ज्येष्ठ वद्य अष्टमी हा आपला निर्वाण दिवस आहे हे स्वामींनी जाणले. परंतु या दिवसाचे महत्त्व स्वामी जाणून होते. त्यांना हा दिवस योग्य वाटला नाही. अष्टमीस देह सोडायचा नाही हे त्यांनी मनात ठरवले आणि शिष्यांना अष्टमी केव्हा सुरू होते आहे हे त्यांनी विचारून घेतले. अष्टमी लागताच मला उठवावे असे त्यांनी शिष्यांना सांगून ठेवले. अष्टमी लागताच शिष्यांनी त्यांना उठवून बसवले. अत्यंत क्षीण अवस्था त्यांची झाली होती. त्याही अवस्थेमध्ये ते 3 तास समाधी लावून बसले. देहभानावर येताच ते म्हणाले, निर्वाणीचा प्रसंग आज टळला. आता भीती बाळगू नये. उत्तम दिवस पाहून या देहास आम्ही सोडून देऊ. एवढे बोलून त्यांना धाप लागली. अतिशय श्रम झाले. ज्येष्ठ त्रयोदशीचा दिवस उजाडला. स्वामी आपल्या शिष्यांना म्हणाले की मी देहत्याग केल्यावर या देहास एका टोपलीत घालावे आणि नर्मदेच्या जलात नेऊन सोडावे. त्यांचे हे निर्वाणीचे शब्द ऐकून सर्वांचे मन हेलावले. कुणाला काहीच सुचेनासे झाले. स्वामींनी जन्मभर अनेक व्याधी होऊनही कधीही औषध घेतले नाही. जे प्रारब्ध भोग आहेत ते भोगले. ते भोगताना त्यांचे मन कधीही विचलित झाले नाही की कधी त्यांनी आपल्या शरीराचे लाड पुरवले. आता या आजारपणात शरीरास वेदना होत होत्या. 6-7 दिवस तर क्षीणतेचा कळस झाला होता. अंगाची काहिली होत होती. जणू पूर्ण शरीराला आग लागली तशी तगमग तडफड होत होती. शरीराला थंडावा मिळावा म्हणून त्यांच्या अंगावर वरचेवर पाण्याची धार धरली जात होती. परंतु शरीरातील उष्णता एवढी वाढली होती की शरीराचा दाह होत होता. शरीर थरथर कापत होते. त्यांना धाप लागली होती. पण याही अवस्थेत त्यांच्या मुखात दत्त दत्त जप चालू होता. आपल्याबरोबर ते इतरांनाही हा जप म्हणा असे म्हणत. या 7 दिवसात अखंड दत्तनामाचा घोष चालला होता. ज्येष्ठ वद्य चतुर्दशीला स्वामींनी धोंडोपंत कोपरकरांना बोलावून घेतले. प्रेमाने जवळ बसवून उपदेश केला आणि सांगितले, पूर्वी दिलेल्या मंत्राची आवृत्ती करावी. रोज 1200 जपाची पूर्ती करावी. गुरुद्वादशी, गुरुप्रतिपदा आणि दत्तजयंतीचा उत्सव करावा. यथाशक्ती ब्राह्मण भोजन घालावे. असे बोलून स्वामींनी आपल्या अंगावरील छाटी धोंडोपंतांच्या अंगावर घातली आणि त्यांना प्रेमाने जवळ ओढून दोन्ही हात धरून ठेवले. या सर्व कृतीमुळे धोंडोपंत अतिशय भावविवश झाले. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. छाटीचा महाप्रसाद त्यांनी मस्तकाला लावला. त्यांच्या तोंडातून शब्द फुटेनासा झाला. अंगावर रोमांच उभे राहिले. श्री गुरूंचा हा अमृतोपदेश त्यांनी कानात साठवला. त्यांना वाटू लागले या क्षणी स्वामींच्या चरणावर विरून जावे. या अशा अवस्थेतही स्वामींनी त्यांच्यावर कृपेचे पांघरुण घातले होते. कोपरकरांचे जीवन कृतार्थ केले होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.